सगळी एकत्र याला एक निमित्त लाग, कारण सगळी आपापल्या कामामुळे बाहेरच असतात. आज एकत्र जमायचं कारण म्हणजे तुम्ही बघतच असणार आहे, आज होता जयेश सरांचा आपल्या वाढदिवस. मग अशी एकत्र जमल्यावर ही काय ऐकतात व इथनं आम्ही वाढदिवस साजरा केला आणि आमचं ठरलं की जायचं आपण कांतारा मूवी बघायला. मग काय 0 मिनिटाचं प्लॅनिंग आणि डायरेक्ट गाड्या पंपावर. पेट्रोल देऊन टाकून झाल्यावर गाड्या सगळ्यांच्या 80च्या स्पीडने बघत कधी आरकेला आलो ती कळालंच नाही. आल्या पहिला म्हणलं गाड्या तेवढ्या पार्किंग करून घेऊ. गाड्या पार्किंग करून डायरेक्ट आम्ही गेलो तिकीट काढायला, आणि तिकीट काढायला काय एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला लगेच मिळालं. तिकीट त्यांनी घेऊन आम्ही डायरेक्ट गेलो वरच्या फ्लोअरला, कारण आपल्याला मिळालेलं स्क्रीन नंबर 2, म्हणजे स्क्रीन नंबर 2 या हॉलमध्ये आपल्या सीट होती. आणि रात्रीचा शो असल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती, बऱ्यापैकी तशी होती पण जास्त काय अशी नव्हती. मग गडबडीनं कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्यांच्या सीटा बुकिंग केल्या आणि आपापली जागा धरली. तोपर्यंत इकडे मूवी पण चालू झाला. हो काय सुरुवात आहे आणि काय जरा पण काय असे वाटत झाले. इंटरव्हल झाला आणि म्हणलं येणाला चला बाबा बाहेर, काय समजणार झाले काय नाही, जाऊया चला म्हणलं घरला. तोपर्यंत सरांनी म्हणलं जरा थांब, जरा कड काढ म्हणलं, आज चल आणि बघ पुढचा भाग कसा विषय आहे. बरं चला म्हणलं, तुम्ही सांगताय तर बघूया पुढचा विषय काय. इथनं पुढचा भाग भावानं एवढा जोरात वाटतोय. ऋषभ शेट्टी सरांनी असला मूवी काढला, स्वतःचं लेखन, स्वतःचं दिग्दर्शन आणि उत्कृष्ट पद्धतीने अभिनय, काय ती VFX एकदम टॉप लेवल. आता वाजलेलं 2 आणि जाता जाता आम्हाला भुका पण लय लागलेल्या. मग तोपर्यंत आमच्या कलाकाराला कुठल्या काय आठवलं, मॅगी. मग काय भुका लागल्या तर म्हणलं काय ना काय तर खायला लागते. जो मग गेलो की डायरेक्ट आम्ही मॅगी पॉइंटला. तिथलं सगळं आवरून आम्ही डायरेक्ट निघालो घरला. भावना आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.